बघायचंय की कोण असणार आजच्या एपिसोडची बाकडाधीश जोडी. आजच्या एपिसोडमध्ये 2 जोड्यांना, त्यापैकी सतीश तारे आणि भालचंद्र कदम यांना आहेत 27 गुण आणि त्याचबरोबर अतुल तोडणकर, स्नेहलता तावडे यांनाही आहेत 27 गुण. तेव्हा आता या दोनही जोड्यांना इथे यावं लागणार आणि द्यावा लागणार आहे 1 मिनिटर परफॉर्मन्स आणि त्यानंतर परीक्षक करणार निर्णय. इकडे येणार रेणुकाताई आणि त्या ज्यांच्या हातामध्ये टेडी बिअर देणार नाहीत त्यांना बसावं लागणार आहे बाकड्यावरती. तेव्हा नियम अतिशय कठीण आणि गमतीदार आहेत. मी आता मंचावरती आमंत्रित करतोय सतीश तारे आणि भालचंद्र कदम यांना आणि स्नेहलता तावडे, अतुल तोडणकर. दोनही जोडे तयार. सर तुमच्यापैकी कोण? तुम्ही बसू शकता आणि तुमच्यापैकी स्त्री शक्ती अतुल बसू शकता तुम्ही. आणि तुम्हाला विचार करायला मिळणार आहे 1 मिनिट. तेव्हा तुमची वेळ सुरू होतीये आता. निलेश 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 म्हणजे आता हे जरा विचार करतायत तर मी तुला एक छोटासा असा मार्मिक विनोद सांगतो. सांग. का असतं, एक अत्यंत कंजूस माणूस असतो आणि त्याची बायको एक दिवशी त्याला म्हणते की काय हो, किती कंजूस आहात तुम्ही, किती मक्खी चुसात, कुठेच मला तुम्ही नेत नाही, काही हाऊस मौज नाही, आतापर्यंत कुठेच गेली नाहीये मी कुठे. तर तो चिडतो आणि म्हणतो कुठे जायचंय तुला? ते म्हणते अशा ना खूप 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 अशा महागड्या ठिकाणी मला तुम्ही घेऊन जा. त्यावर तो म्हणतो चल आटप लवकर, पेट्रोल पंपावर जाऊया. माझा विनोद संपला आणि 1 मिनिट पण संपलाय. दोघेही तयार. पहिलं कोण? माझा परफॉर्मन्स एका विनोदाच्या मार्गाने जातो. तो मूळ असा आहे, एक सीन प्रॉपर दाखवणार आहे, तो घडला कसा हा तुमच्यासमोर सादर करणार आहे. मूळ नाटक एकच प्याला, तळीरामाचा सीन आहे. तळीरामाकडे सुधाकर आलेले आहेत आणि तळीराम बसलेले आहेत आर्यमध्य मंडळामध्ये आणि सुधाकरला सांगतात, सुधाकर या दारूमध्ये जी काही ताकद आहे, उद्या कोर्टात जा आणि 2 पेग लावून तुझं खोट्याचं खरं आणि खऱ्याचं खोटं करून टाक, असं म्हणून त्याला सांगतात की ते पितात. दुसरा सीन सुरू होतो. पाठीमागं बाळ, त्याची बायको असते, ती बाळाला खेळत असते आणि पडदा वर जातो आणि त्यानंतर पुढचा सीन सुरू होतो. हा मुख्य सीन तो घडला असा, ये सुधाकर बस म्हणून आर्यमध्ये मंडळात ते सगळे बसतात. उद्या दाखव त्या कोर्टामध्ये हे 2 पेग पी आणि दाखव खऱ्याची आणि खोट्याची ताकद काय असतं दाखवतो. नो प्रॉब्लेम. जातो मी कोर्टामध्ये आणि सांगतो माझं सगळं खरं असून सुद्धा आणतो एकच प्याला इकडे, आणतो एकच प्याला, आणतो एक पेग प्याला, पितो आणि पिल्यानंतर म्युझिक सुरू होतं, ढाण 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 आणि पूर्वीचे पडदे जे असे गुंडाळायचे असायचे, त्या पडद्याला शिट्टी आली की तो पडद्यावर होण्याचा आणि तळीराम असा खाली आहे. शाबास, आता तू ती केस जिंकतोस का नाही बघ आणि बघ बघ तळीरामाचं नाव घेतोस का नाही उद्या कोर्टामध्ये, असं म्हणून सीन संपतो. पुढचा सीन सुरू होतो. बाई गाणं गातात, हातामध्ये बाळ आहे. तेव्हा पडदा वर जातो, तेव्हा प्रेक्षक प्रचंड हसायला लागतात. घटना घडलेली असते. तळीरामाचा धोतर पडद्यात अडकून तळीराम जवळजवळ असा उंचावर गेला. आणि आता तुम्ही? फुबाई मध्ये आहे त्यामुळे खूप हसायचं असतं आपल्या सगळ्यांनाच इथे. सो मी हसण्याचे काही प्रकार करून दाखवते. काही जण असतात जे खूप आतल्या आत हसतात, म्हणजे काही जण असे असतात जे खूप जोर जोरात हसतात. काही जण असतात जे घोरता घोरता हसतात, म्हणजे काही जण असतात जे हसताना घोरतात, म्हणजे काही जण असतात जे हसताना बाजूच्याला खूप मारतात, म्हणजे म्हणजे सत्ता वाचवण्यासाठी दोघांनी अतोनात प्रयत्न केलाय. आता निर्णय परीक्षकांच्या हातात. खूप कठीण होता आम्हाला निर्णय घेणं. दोन्ही मनोरंजक होते ऍक्ट्स तुमचे. बाकडाधीश जोडी आहे
सतीशजी आणि भालचंद्रजी. तर कॉमेडीची अशी धमाल मिसळ घेऊन भेटूयात उद्याच्या भागात. पाहायला विसरू नका. ब्रुक बॉन्ड रेड लेवल 2x2 2 फुल 1 हाफ.